विद्यार्थी मित्रांनो, शाळा बंद पण शिक्षण चालू या योजनेअंतर्गत व्हर्च्युअल क्लासरूममध्ये मी प्रिया नितीन उपासनी आपले सहर्ष स्वागत करते। आज आपण एका नवीन घटकाचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग तो घटक काय आहे हे बघूया। सर्व विश्वची व्हावे सुखी या पाठाच्या अध्यापनाची संकल्पना बघूया। विश्व कल्याणाची उदात्त भावना, वेगळा विचार करणे, माणसाचे एकमेकांशी जोडले जाणे, निर्णय क्षमता अंगी बाणवणे, हे विश्वचे माझे घर, विश्व कल्याणाची उदात्त भावना जगमान्य करणारे असे संत ज्ञानेश्वर यांच्या वचनाचा प्रत्यय आपल्याला या तंत्रयुगात येत आहे। दळणवळण आणि संपर्काच्या आधुनिक साधनांनी वैश्विक खेड्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे। गाव ते जग या स्तरावर माणूस माणसाला भेटतो, तो जवळ यावा, जोडला जावा, एक एक माणूस जोडला जावा आणि माणसे मनाने जवळ यायला हवीत आणि अवघी मानवता सुखी व्हायला हवी। म्हणजेच माणसे मनाने ज्यावेळेस जोडली जातील त्यावेळेस अवघी मानवता सुखी होईल। या संतांच्या वाङ्मयातला उदात्त विचार सर्व विश्वची व्हावे सुखी या पाठात परिणामकारकरित्या डॉक्टर यशवंत पाठक यांनी मांडला आहे। सर्व विश्वची व्हावे सुखी या पाठात डॉक्टर यशवंत पाठकांनी विश्व कल्याणाची संकल्पना विविध संतांच्या उदाहरणाद्वारे सुंदर रीतीने कलात्मकतेने मांडलेली आहे। आता या लेखकाच्या परिचयाकडे वळूया। प्रस्तुत पाठाचे लेखक डॉक्टर यशवंत पाठक असून संत साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांचा परिचय आपणास सर्वश्रुत आहे। दिनांक 23 मार्च 2019 रोजी वयाच्या 73व्या वर्षी त्यांचे निधन झाले। मराठी संत साहित्य व लोकजीवन, लोककथा, लोकसंस्कृती या गोष्टीशी असलेल्या आंतरिक जिव्हाळा यातून त्यांचे सर्व लेखन निर्माण झाले आहे। नाचू कीर्तनाचे रंगी, ब्रह्मगिरीची सावली, मातीचे देणे हे ललित लेख संग्रह, नक्षत्रांची नाती हे व्यक्तिचित्र, स्पंदने श्री समर्थांची, तुकारामांचे अभंग, निरंजनाचे माहेर ही समीक्षात्मक पुस्तके, आभाळाचे अनुष्ठान हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत। पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले होते। निरंजनाचे माहेर, नाचू कीर्तनाचे रंगी, अंगणातले आभाळ, येणे बोधा आम्हा असो सर्व काळ या 4 पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत। याशिवाय डॉक्टर निर्मलकुमार फडकुले पुरस्कार, संत ज्ञानदेव पुरस्कार, संत विष्णुदास कवी पुरस्कार, चतुरंग पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते। त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेला असा हा पाठ आहे म्हटल्यास वावगं ठरणार नाही। या पाठाची वैशिष्ट्य बघूया। महाराष्ट्रातील संतांची ओळख, चरित्रकथा, काव्य, साहित्य प्रकाराचा समावेश, ज्ञानरचनावादी तंत्र, सर्वांचे एकत्रित सार। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, हे गीत ऐकलं की महाराष्ट्राविषयी अभिमानाने मन कसं भरून येतं। असा हा माझा महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे। या संतांच्या सत्पुरुषाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे माझा महाराष्ट्र। या संतांची भूमिका आता बघा। जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्टविती परोपकारे, केवळ जनकल्याण आणि जगकल्याण हे आपले परमध्येय मानणारे असे संत यांनी देवाच्या भक्तीबरोबरच समाज प्रबोधन, समाज कल्याण केले। स्वतःसाठी काही न मागता लोकांसाठी, लोकांच्या उद्धारासाठी कार्य केले। परंतु बुडत आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून यासाठी श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव,
संत तुकाराम, वारकरी संप्रदायातले सर्व संत, संत कबीर, गुरु नानक, संत महात्मा बसवेश्वर अशा सर्व संतांनी विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे, गुरुकडे साकडे घातलेले आहे. आणि अशाच या विश्वकल्याणासाठी प्रार्थना करणारे, सर्व साकडे घालणारे अशा या संतांची अनोखी ओळख आपण या प्रस्तुत पाठात करून घेणार आहोत आणि अशाच या विविध पाठाची वैशिष्ट्यही अभ्यासणार आहोत. पाठाचे मुद्दे बघूया. प्रस्तावना: संत ज्ञानेश्वरांचे पसायदान, संत नामदेवांचे मागणे, संत एकनाथांचा सर्वांप्रती मैत्रीभाव, संत तुकारामांची संत संगतीची मागणी, संत रामदासांची जनहिताची तळमळ, संत गाडगेबाबांचे शिक्षणाचे महत्त्व, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची अवघ्या विश्वाच्या सुखाची मागणी, विज्ञान व अध्यात्म, निसर्ग व मानव यांचा परस्पर संबंध हे मुद्दे घेऊन हा पाठ आपल्या भेटीला येतो. सर्वात प्रथम आपण संत ज्ञानेश्वर काय म्हणतायत ते बघूया. संत ज्ञानेश्वर 1275 ते 1296. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वर्णन काय करावे. विविध दाखले, दृष्टांत यांनी परिपूर्ण असा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. भगवद्गीतेचे सार ज्यात ओतप्रोत भरले आहे अशी ज्ञानेश्वरी. आणि त्यातील पसायदान म्हणजे विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना होय. प्रार्थनेचे महत्त्व सर्वश्रुत आहे. सर्वसामान्य माणूस रोज देवासमोर हात जोडतो ते आपले कल्याण व्हावे म्हणून, मागणी पूर्ण व्हावी म्हणून. पण ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची प्रार्थना केली. खरंच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे चकोराने चांदणे पिण्यासारखे आहे. अमृतानुभवाचा ठेवा मिळावा तो या ग्रंथराजातूनच. जेव्हा ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण होण्याच्या मार्गावर होता तेव्हा संत निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानदेवांचे मोठे बंधू त्यांना म्हणाले, आपला ग्रंथ पूर्ण करत आला आहात तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा. यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, मी देवापाशी आधी मागितले आहे, ते म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी. त्यावर संत निवृत्तीनाथ म्हणाले, ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे. तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटले आहे ते आता विस्ताराने सांगा. यातूनच विश्वकल्याणाच्या प्रार्थनेचा म्हणजेच पसायदानाचा जन्म झाला. संत ज्ञानेश्वरांची ही प्रार्थना आजही आपल्या स्मरणात कायम आहे. मग पसायदान म्हणजे काय हो? तर पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली प्रार्थना. निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोप्याने राहतात. त्याचा दाखला देत आपणही गुण्यागोविंदाने राहावे हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटतू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्र मे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोके, भजिजो आदि पुरुखी अखंडित.
आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवा वेची. येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो, येणे बरे ज्ञानदेवो सुखिया जाहला. या संतांच्या मांदियाळीतील दुसरे संत म्हणजे संत नामदेव. 1270 ते 1350 हा त्यांचा कालखंड. महाराष्ट्रापासून पंजाबपर्यंत आपल्या भागवत धर्माचा प्रसार करणारे एकमेव संत शिरोमणी म्हणजे संत नामदेव. देवाच्या अगदी जवळचा भक्त अशी ज्यांची ओळख, प्रत्यक्ष देवालाही जेव घालणारे असे हे पुण्यात्मा म्हणून आजही पंढरपूरला प्रथम नामदेवाच्या पायरीचे दर्शन आधी घेतले जाते आणि मगच विठू माऊलीचे. अशा या नामदेवांनी अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाचे, म्हणजेच हे देवा, मला सतत नम्र राहू दे, मला अहंकारी कधीही होऊ देऊ नकोस. माणसात उर्मटपणा आला तर तो कधीही यशस्वी होत नाही. आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर नम्रपणासारखा दुसरा अलंकार नाही. आज आपण बघतो की जी महान माणसे असतात ती नेहमीच नम्र असतात आणि त्यांचे पाय जमिनीवरच असतात. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे 50 वर्ष भागवत धर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. घुमान, पंजाब येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. आणि असे हे संत शिरोमणी, हे यथार्थ संबोधन खरे करणारे असे नामदेव महाराज. त्यानंतर पुढचं पुष्प बघूया. संतांच्या मांदियाळीतील तिसरे पुष्प म्हणजे संत एकनाथ. इसवी सन 1533 ते 1599 हा त्यांचा काळ. संत एकनाथांचा जन्म इसवी सन 1533 पैठणात झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. परंतु लहानपणीच आईवडील देवाघरी निघून गेले तेव्हा त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केला. ईश्वर भक्तीचे वेळ त्यांना उपजतच होते. बालवयात ते गुरुच्या शोधात निघाले आणि जनार्दन स्वामींसारखे गुरु त्यांना लाभले. एकनाथांविषयी अनेक कथा आहेत. त्यातील गाढवाला पाणी पाजण्याची व त्यांच्या अंगावर एका यवनांनी थुंकण्याची कथा ही सर्वश्रुत आहे. एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, ज्ञानेश्वरी शुद्धीकर, रुक्मिणी स्वयंवर असे त्यांचे वाङ्मय प्रसिद्ध आहे. त्यांनी देखील सर्वानुभूती भगवत भावो, हाची निजभक्तीचा ठावो असे म्हटले आहे. म्हणजेच मानवी दुःखात समरस होणे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे, आपपरभाव भेद न करणे हेच एकनाथी भागवताचे सार आहे म्हणल्यास वावगं ठरणार नाही. त्यांची त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त अजाणा ही आरती प्रसिद्ध आहे. संत तुकाराम 1608 ते 1650 ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस, ही ओळ अगदी सार्थ अशीच आहे. संत तुकाराम हे इसवी सन 17व्या शतकातील एक वारकरी संत होते. पंढरपूरचा विठ्ठल हे त्यांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. शिवाजी महाराजांचे समकालीन संत म्हणूनही ते ओळखले जातात. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधो ओळखावा, देव तेथेची जाणावा. अशा प्रकारचे अभंग सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवण्याचे कार्य या संत तुकारामांनी केले. 17व्या शतकांमध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकारामांचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी देवापाशी संत संग देई सदा असे मागणे मागितले आहे. संतांच्या संगतीमुळे 4 माणसं एकत्र आली तर चांगल्या प्रकारचे काम उभे राहते. परस्पर सहकार्यातूनच मानवी जीवनाचे कल्याण होते. यासाठी
एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, म्हणजेच स्वतःसाठी विचार न करता सदैव दुसऱ्यांचे, अखिल मानवजातीचे कल्याण कसे होईल हा विचार संतांनी केला. म्हणूनच ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस, ही उक्ती तुकाराम महाराजांना अतिशय सार्थ ठरते. संतांच्या मांदियाळीतील पाचवे म्हणजे महत्त्वाचे पुष्प आहे ते म्हणजे संत रामदास. 1608 ते 1682 हा त्यांचा कालखंड. सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती लिहिणारे तुकाराम महाराज, शिवाजी महाराज यांचे समकालीन असणारे संत म्हणजे रामदास स्वामी. बलोपासनेचे महत्त्व समाजाला पटवून देणारे असे संत रामदास. मना सज्जना भक्ती पंथेसी जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. असे म्हणणारे रामदास स्वामी राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास स्वामी हे एकमेव महाराष्ट्रीयन संत होते. त्यांनी जी जनहिताची तळमळ वाटत होती म्हणूनच सर्वांचे कल्याण करण्याचे मागणे ते या श्लोकातून मागतात. कल्याण करी देवराया जनहितविवरी, तळमळ तळमळ होतेची आहे हे जन हाती धरी. अशा या संत रामदास स्वामींचं आणि या संत पंचकाचं वर्णन मी काय करणार. संत रामदासानंतर येतात ते म्हणजे आधुनिक संत गाडगे महाराज. 1876 ते 1956 हा त्यांचा कालखंड. स्वच्छता हाच मूलमंत्र हेच ध्येय गाडगे महाराजांनी कायमच उराशी जाणले. म्हणूनच सामाजिक प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवर भर दिला. वेळ वाया घालवणे, गप्पा मारत बसणे हे गाडगे महाराजांना कधीच मान्य नव्हते. त्यापेक्षा सर्वांनी शिक्षित व्हावे, कृती कराव्यात, स्वच्छता करावी यावरच त्यांचा कटाक्ष होता. शिक्षणाचे महत्त्व सांगताना ते म्हणतात, नको धर्मकृत्ये पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा. स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे. खरंच आहे, शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा, जोडला जावा आणि यातून मानव कल्याण व्हावे हेच गाडगे महाराजांना अपेक्षित आहे. कारण शिक्षणाने माणूस शहाणा होतो या गोष्टीवर त्यांचा नेहमीच भर होता आणि म्हणून हे खऱ्या अर्थाने आधुनिक संत म्हणून श्रेष्ठ ठरतात. संत गाडगे महाराजांनंतर येतात ते म्हणजे संत तुकडोजी महाराज. 1909 ते 1968 हा त्यांचा कालखंड. संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत स्वच्छतेचे महत्त्व सांगितले आहे. आपले गाव हे देवाचे मंदिर आहे व या मंदिरात मानव देवमूर्ती सुंदर असे ते म्हणतात. अज्ञान नाहीसे व्हावे, ज्ञान विज्ञानाची कास धरावी, सर्वांनी ग्रंथ वाचावे, सत्य बोलावे असे तुकडोजी महाराज म्हणतात. सर्व विश्वची व्हावे सुखी ही सर्व विश्वची व्हावे सुखी ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी सर्व गावलोकी तरीच लाभ. मग या सगळ्या गोष्टीवरून आपल्या एकच लक्षात येते की सर्व संतांनी माणसाला त्यातील माणुसकीला महत्त्व दिले. इतकेच नाही तर ती मानवता आचरणात कशी आणावी हेच शिकवले आणि म्हणूनच संतांचे कार्य हे अलौकिक आहे आणि अखिल मानवजातीचे कल्याण करणारे असे आहे. या पाठाच्या भाषिक सौंदर्याकडे वळूया. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देहकष्टविती परोपकारे. माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण खऱ्या अर्थाने शक्य आहे. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून ते आनंदाने पाहतात
वडाचे झाड हे कायमच नम्र असते, कारण ते सगळ्यांना सावली देते आणि त्याची सावली सगळ्यांना हवीहवीशी वाटते. झाडांकडे आपण बघितले असता लक्षात येईल की झाडे स्वतः ऊन सोसतात पण लोकांना सावली देतात. मग संतांचं कार्य देखील असेच आहे. सामासिक शब्द बघा. संतभूमी, सुसंस्कृत, विश्वकल्याण, सत्पुरुष. स्वाध्याय बघूया. सर्व संतांच्या प्रार्थनेमधील सामायिक सूत्र तुमच्या शब्दात लिहा. हा पाठ तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या शब्दात मांडा. निबंधलेखन बघूया. वर्गातील बाकाचे आत्मकथन. पारिभाषिक शब्द. ज्युनियर क्लार्क, कनिष्ठ लिपिक. सर्वे, सर्वेक्षण, पाहणी. अप टू डेट, अद्ययावत. सेक्रेटरी, सचिव, कार्यवाह. आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे, पण माणसांमधला जिव्हाळा, ओलावा हरवला आहे. आणि म्हणूनच माणसातील सुंदर मनांच्या गरजेकडे संतांनी लक्ष वेधले आहे. यासाठी त्यांनी वडाच्या झाडाचं उदाहरण दिलं आहे की झाडे कशी नम्र असतात. ती सगळ्यांना सावली देतात, फळे देतात, फुले देतात. नद्या आपला मार्ग देखील साधेपणाने आक्रमतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी म्हणत तुकारामांनी देखील झाडांचे महत्त्व सांगितले आहे. मग या पाठाच्या साराकडे वळताना मी एवढंच म्हणेन की माणसाने सदैव आनंदी माणसाचा सदरा घालायला हवा, कारण मनचंगा तो कटोती में गंगा. मग आपण असे आनंदी राहून काय करायला हवं, तर स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्यांचा विचार करायला हवा. आणि असा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने सुंदर समाज निर्माण होईल आणि विश्वकल्याण खऱ्या अर्थाने साकार होईल. आशा करते तुम्हाला हा घटक नक्कीच आवडला असेल. पुन्हा भेटू एका नवीन वेगळ्या घटकासह. धन्यवाद.